नाना देशमुख हे व्यक्ती हे आपल्या एका प्रकारचं प्रूफ आहे आणि ते नकाशे वगैरे सगळे नगरपालिकेकडे आहेत. नाना, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही जे नाले बोले ते तुम्ही दाखवलेले आहेत, परंतु ते आजपर्यंत रेकॉर्डवर आलेले नाहीये. तर ते रेकॉर्डवर येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत पण ते घेत नाहीये. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? नाले प्रत्यक्षात नगरपालिकेने रेकॉर्डवर घेतलेले नाहीयेत, पण स्टॉर्म वॉटर प्रोजेक्ट करायचा असं नगरपालिकेच्या मनात आल्यानंतर म्हणजे लोकप्रतिनिधीच्या मनात आल्यानंतर 2019 साली त्याचा सर्व्हे करण्यात आला आणि निसर्ग संस्थेने त्यांचा सर्व्हे केला. त्या सर्व्हेमध्ये बदलापूरमध्ये वाहणाऱ्या नाल्यांच्याबद्दल त्यांनी मोजमाप पण केलेलं आहे. इथे इतकी म्हणजे त्यावेळची रुंदी 1900 साली असलेली रुंदी तिची इतकी होती, इतकी 16 मीटर होती, 7 मीटर होती, 9 मीटर होती, 40 मीटर होती. अशा प्रकारे त्यांनी मोजमाप केलेलं आहे आणि ते मोजमाप नगरपालिकेच्या दप्तरी आहे. नाना, नैसर्गिक नाल्याबद्दल तुम्ही जे आंदोलन छेडलेलं आहे, तुम्हाला हा जो तुमचा उपस्थित केला प्रश्न नैसर्गिक नाल्यांचा, त्याबद्दल तुमचं पुढचं पाऊल काय आहे? तुम्ही पुढच्या पावलाबद्दल मला विचारलात प्रश्न, पण त्याच्या अगोदर मी टाकलेल्या पावलाबद्दल मला बोलायचं आहे. का इथे नाल्यामध्ये जे इमारती बांधल्या जातात तिथे 6 ते 7 मीटर जागा सोडली जात नाही. वर त्या उलट जर ह्या गोष्टीला ऑब्जेक्शन घेतं आमची संस्था, ज्यावेळेला मंच ऑब्जेक्शन घेतं तर जागा सोडलेली नाही, तर तितकी ती जागा नाल्यामध्ये वापरतात, नाल्यामध्ये भर टाकून ती करतात. आम्हाला केलं असं दाखवतात आणि कागदोपत्री दाखवल्यानंतर पुन्हा ती जागा पण तिथे पार्किंग बिल्डिंग करता वापरतात. म्हणजे ती एका दृष्टिकोनातून बिल्डरला ते आंदोलन देत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीला जर कारणीभूत असेल तर प्रशासन आहे. प्रशासन कानाडोळा त्याच्याकडे करतं का तर त्यांचे आर्थिक हितसंबंध असतील असं वाटतं. कारण नियमातच तरतूद आहे, नाल्यापासून 7 मीटर जागा सोडावी, 6 मीटर सोडावी. 6 आणि 7 सोडता नाल्यामध्ये अतिक्रमणाचा प्रश्नच उभं राहणार नाही ना. तर आता पुढचं पाऊल येतं हे आहे की आम्ही ज्यावेळेला अतिक्रमणाविषयी प्रश्न करतो त्यावेळेला प्रशासक राजे होते, ते आम्हाला उत्तर द्यायचे की नाले आपल्या रेकॉर्डवर नाहीये, त्याची नोंद नाहीये, त्याच्यामुळे रामी रुंदी सांगतात नाही. हे सगळे शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेले आहेत आणि त्यांच्या मेहरबानी खातर त्यांच्या सातबाऱ्यातून गेल्यामुळे त्यांच्या मेहरबानी सांगून बाबा एवढं सोड असं आम्हाला घ्यावं लागतं. तर ह्या ही गोष्ट पटण्यासारखी नाहीये. ही गोष्ट नागरिकांना फसवणुकीचा प्रकार आहे. म्हणून आता नवीन ज्यावेळेला नगराध्यक्ष स्थानापन्न झाले तर त्यांना आम्ही हे गोष्ट समजवली तर ज्यावेळेस रस्ते तयार करतात तर रस्त्याच्या आजूबाजूची जागा अक्वायर केली जाते. म्हणजे फुटपाथची असेल, गटाराची असेल, या वाढीव असेल अक्वायर केली जाते. तशी नाल्याची जागा पण त्यांनी अक्वायर करायची आहे. जितकं महत्व रस्त्याला तितकंच महत्व नाल्याला आहे. नाल्यावरून माणसं चालतात, वाहनं चालतात, तर नाल्यातून पाणी चालतं, आपलं जीवन चालतं आणि जीवनाला कुठेही अडथळा होऊ नये. तर या अगोदरच त्यांनी ते रेकॉर्डर ज्यावेळेला 30 वर्षापूर्वी जर यांनी रेकॉर्डर घेतलं असतं तर त्यावेळेला लोकांना जागेचं इतकं महत्व नव्हतं, त्या सहज ते रेकॉर्डर घेऊ शकलेलं असतील. आताही ते रेकॉर्डर घेऊ शकतात, कारण अजूनही त्या पाऊस पडला की ते पाण्या वाहण्याच्या खुणा तिथे दिसतातच. म्हणजे त्यांना मोजण्या बिजण्याची आवश्यकता नाही किती आहे काय आहे. आणि जर निसर्गाची वाहण्याची जी पाण्याची जागा आहे ती त्यांनी मिळवून द्यावी. आणि आता त्यांनी ते मिळवून देण्याकरता जर ते म्हणत असतील तर 7-12 तर 7-12 बोलतात ते मला पटतच नाहीये. कारण 7-12 तर सगळ्यांचे असतातच, ते निर्जीव याला 7-12 कुठे तुम्ही जाल तेव्हा नाल्यानं 7-12 येईल की नाही. तर तुम्ही तर 7-12तला भाग कट करा, त्या भागामध्ये 7-12 दाखवा आणि तर त्यांना नाल्याचा 7-12 येईल ना. म्हणून आम्ही नगराध्यक्षांना असं दिलेलं आहे का त्याची खोली, रुंदी आणि लांबी मोजून ते पूर्णपणे तुम्ही रेकॉर्डवर घ्या. तर आणि रेकॉर्डर घेतले तरच संरक्षित केले जातील. आणि समजा तिथे अतिक्रमण झालं तर एखादा नागरिक कोर्टात जाऊन पोलिसांच्याकडे जाऊन नाल्यावर दरोडा पडला म्हणून त्याचं संरक्षण करू शकेल. म्हणजे संरक्षणाचे अनेक हात मारतील. तुम्ही प्रशासनाने नाही केलं तर नागरिक करतील. याच्याकरता रेकॉर्डवर घेणं खूप महत्वाचं आहे. आणि या बाबतीत नगराध्यक्ष मॅडम आपला खूप पॉझिटिव्ह वाटल्या. त्यांना नाल्याविषयी निसर्गाच्या विषयी खूप प्रेम दिसलं. ते अगदी आपुलकीने आम्हाला विचारतात कसं काय काय आण. आणि तेव्हा मला आशेचा किरण फुटला तर ह्या मॅडम खरोखर नाल्याला मी आपली मावशी म्हणतो, आईला नदी म्हणतो. तर म्हटलं ही नाल्याची बहीणच आहे, मावशीच आहे, ही आपल्या बहिणीचं रक्षण करेल असं मला वाटलं. आणि नगराध्यक्ष रुचिता घोडपरे यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ते रेकॉर्डर घेण्याकरता सगळे आम्ही प्रोव्हिजन करत आहोत.
आणि तुम्हाला या बाबतीत मी 2 दिवसात उत्तर देऊ. आता त्यांना तो अर्ज देऊन, हा अर्ज आम्ही दिलेला आहे त्यांना नाले रेकॉर्ड करण्याचा, हा अर्ज देऊन 10-15 दिवस झाले, पण त्यांनी उत्तर दिलं नाही. पण त्यावेळेला म्हटलं आम्ही 2 दिवसात देऊ. आता अर्जाचे उत्तर द्यायला तर ते 2 दिवसाचे 10 दिवस घेतील का 2 महिने घेत असतील, तर त्याच्यामुळे ते कधी नाले रेकॉर्डवर घेतील याच्याविषयी आम्हाला त्यांच्याविषयी विश्वास वाटत नाहीये. कारण हे नगराध्यक्ष झाले लोकप्रतिनिधी ते बोलतात, करत काही नाही असा अजूनपर्यंत अनुभव आहे. त्याकरता मी आता त्यांना सांगणार आहे, ठामपणे सांगणार आहे, त्याकरता मी आंदोलनही करणार आहे. जोपर्यंत नाले रेकॉर्डर घेत नाहीत आणि जर सरळ याच्याने नाही घेतले तर मी आमरण उपोषणाचा इशारा आपल्या माध्यमातून त्यांना देत आहे. आता तुम्ही मगाशी मला म्हटलात की नाल्यांचा काय रेकॉर्ड आहे का, काय आहे का? हो, आहे रेकॉर्ड. हे निसर्ग संस्थेने नाल्याच्या बदलापूर शहराचं संरक्षण केलेलं आहे. हे नाले कुठून उगम पावलेत आणि कुठे पोहोचलेत आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी किती किती फुटाचे आहेत, कुठे अतिक्रमित, या सगळ्याच्या बाबत त्यांनी त्या नकाशामध्ये दाखवलेले आहेत. तर मी त्यांना म्हणायला अगोदर 19च्या अगोदर तर जाऊ द्या, त्या 20 वर्ष मी सोडून देतो, पण निदान 7-8 वर्ष मागे जाऊन जरी ते निसर्ग संस्थेने दाखवलेले आहेत तेवढ्या जागा तरी ते अक्वायर करा. कारण त्यांची रुंदी त्यांनी दाखवलेली आहे, इथे 16 मीटर आहे, तिथे 23 मीटर आहे, इथे 7 मीटर आहे, तेवढी त्यांनी ते तयार करा. आणि याच वेळेला तिथले माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोडपणे आम्हाला असे म्हणाले की आम्ही स्ट्रॉंग पोर्टल करतो 60 फुटाचा, म्हणजे 19 मीटरचा स्टॉर्म वॉटर प्रोजेक्ट करतो. स्टॉर्म वॉटर प्रोजेक्ट केलं तर मग पुराचं पाणी कुठे थांबणार नाही, ते सरळ नदीला जाईल. तर या स्टॉर्म वॉटर प्रोजेक्ट बद्दल ते जे करतात ते त्यांना त्या इतर लोकांना नॉलेज असं मला वाटत नाही. स्टॉर्म वॉटरचाच अर्थ वादळी पाऊस, वादळामुळे किंवा पुरामुळे जो पाऊस जातो ते वाहतुकीचा करण्यात आहे. मग आपल्या इतर वेळेस जो पाऊस असतो त्याचं काय? जर तुम्ही स्टॉर्म वॉटर केलं, वादळी पाऊस जर सगळ्याच उचलून त्यांनी नदीमध्ये टाकला तर मग आपल्या शहराला पाणी कुठे मिळणार? शहरामध्ये पाणी कसं जिरणार? आणि शहराच्या जमिनीत जर पाणी जिरलं नाही तर झाडांना कुठून पाणी मिळेल, विहिरींना कुठून मिळेल, तलावांना कुठून मिळेल, बोरिंगला कुठे पाणी लागेल? जर आपल्या नगरापालिकेला स्वतःचं धरण नाहीये, फक्त हे आश्वासन आम्ही धरण करू, हे करू, ते करू, पण प्रत्यक्षात धरण नाही असली तर बदलापूरच्या मालकीचं एकही धरण नाही. आणि उद्या जर अशी परिस्थिती आली तर ते धरण ज्यांच्या मालकीचं त्यांनी द्यायचं नाकारलं तर ते निर्वाणी होतं, नाकारलं तर बदलापूरमध्ये अहंकार उडेल. कारण पहिलेच नाले बंद केले, जमीन मुरण्यातच बंद केल्यामुळे हा प्रश्न जमिनीतच पाणी नाही तर बोरला पाणी लागणार, तलावाला पाणी येणार नाही, म्हणजे अक्षरशः हलाल पाणी पाणी करून लोक मरतील. म्हणून मला तुमच्या माध्यमातून नगराध्यक्षांना हे सांगायचं आहे की तुम्ही हा प्रश्न निकडीचा मानून घ्या, तातडीचा म्हणून घ्या. आणि तुम्ही जे स्टॉर्म वॉटरचं म्हणतात तर स्टॉर्म वॉटरच्या अगोदर त्या नाल्याची मोजणी करा, ते निसर्ग संस्थेने सांगितले जे जे मापं टाकले तेवढी तरी अक्वायर करा आणि जे अक्वायर करून तिथे संरक्षण भिंत बांधा आणि नंतर तुमचं स्टॉर्म वॉटर वगैरे प्रोजेक्ट करा. आणि आता स्टॉर्म वॉटरचा त्यांचा जो प्रोजेक्ट चालू आहे मी तुम्हाला सांगतो ते पण मला गोलमाल दिसतं. साईकृपा म्हणून हॉस्पिटल आहे मेन रोडला, अंबरनाथ बदलापूर रोड साईकृपा हॉस्पिटल आहे, त्याच्या मागचा नाला जवळ 200 ते 300 फुटाचा आहे. आणि तो अगदी याच्यापर्यंत म्हणजे इंद्राचा पाडा, गौरी हॉल आणि तिथून तो दुबे गार्डन मधून मिळतो. आणि ते नाला नाही, ते नदीच आहे. तिथे 7 नाले एकत्र येऊन ती नदी बनलेली आहे. आणि त्याची नदीची रुंदी, आता तिथे स्मशान आहे, मांजरली ते स्मशान आहे, ती रुंदीच तिची 300 फूट आहे. आणि 300 फुटाची जवळजवळ 100 फूट जागा अतिक्रमण करून ढापलेली, म्हणजे अजून तिथे भराव आहे. म्हणजे जे नाल्यातली म्हणजे नदीतली माती करतात तीच कडेला दाबलेली आहे. काही नगरपालिकेने दाबली, काय बाहेरच्या बिल्डरनी दाबली, काय माजी नगरसेवकांनी दाबली. तर ज्या विघ्न संतोषी लोकांनी दाबलेली आहे तर जवळजवळ तो 300 फुटाचा नाला किंवा नदी 200 फुटाची बनवलेली आहे. आणि आता नगरपालिका स्टॉर्म वॉटरच्या माध्यमातून ती 60 फुटाची करू इच्छिते. म्हणजे या स्टॉर्म वॉटरच्या प्रकार नाल्यांचा गळा घोटण्याचा प्रकार आहे ना, तर हे 300 फुटा अतिक्रमण 200 फुटाला आणि तुम्ही आणखी ते 60 फुटाला, बाकीच्या जागेचं काय? म्हणजे स्टॉर्म वॉटर केलं तर बाकीची जागा तर, आणि स्टॉर्म वॉटर केल्याने काही केलं तुम्ही तिथे जर सिमेंटचे हे भरले, पण त्याच्या बाजूला जर तुम्ही जागा सोडली नाहीत तर तिथे अतिक्रमण होणार, तिथे घाण पडणार त्या स्टॉर्म वॉटर. त्या आतरेला काय ते सिमेंट असल्यामुळे तुम्हाला काय अर्थच राहणार नाही. तर माझं म्हणणं आहे की जिथे जिथे आता मांजरली स्मशान आहे तिथे जर 300 फुटाचा, 200 फुटाचा, 150 फुटाचा नाल्याचा अजून परत प्रवाह आहे, तो प्रवाह पूर्णपणे संरक्षित करावा. दोन्ही बाजूला भिंती बांधून मधला भाग मोकळा करावा आणि त्याच्यामध्ये स्टॉर्म वॉटर जे तुम्हाला काय करायचं 60 फुटाचं त्यांनी करावं. आणि बाजूची जी जागा उरते वाहतुकीची तिथे शोच खड्डे करावेत. म्हणजे त्याच्यामध्ये पाणी शोच खड्डेचा प्रकार असा होतो की मोठी जागा तयार करून त्यात दगड, धोंडे, विटा, कोळसा टाकला जातो, त्याच्यामुळे पाणी तर जमिनीत मुरतं.
त्याची जागा राहिली तर त्याच्यावर जर तुम्ही शोज खड्डे केलेत आणि पाणी जर मुरवलं तर शहर थंड राहील आणि त्याच्यावर तुम्ही गार्डन करू शकता. लोकांना फिरायला ट्रॅक होईल. गावात कुठे रस्त्याने फिरायची सोय राहिली, वाहनं एवढी आहेत की रस्त्याने चालताना माणसाला भीती वाटतं. आणि बहुतेक जे बळी जातात ते सकाळी मॉर्निंग वॉकला जातात आणि मॉर्निंग वॉकला जे लोक जातात रस्ता मोकळा म्हणून वाहन जरा खूप जोरात वाढत जातात. हे आपण किती वेळा उदाहरण, किती लोक मेलीत, ऍक्सिडेंट झाले, हे आपण नवीन पडले रोडच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे. हे जर वाचवायचं असेल तर नदीचा जो स्टॉर्म वॉटर जो भाग उडेल तो तुम्ही त्या गार्डन करता, वॉकिंग पार्क करता आणि झाडं लावण्याकरता तिथे जर तुम्ही वडा पिंपळाची जर झाडं लावली तर जमिनीमध्ये पाण्याचा हे वाढेल. एक जर वडाचं झाड लावलं तर पिंपळाचं झाड वाढलं तर ते तुम्हाला 20 वर्षापूर्वी इतकं पाणी देतं. हे झाडांचंच महत्व आहे ना माहिती नाही. आणि आपल्याकडे नशिबाने जे आपल्याला उद्यान अधीक्षक आहेत ते फक्त नोकर आहेत. उद्यान अधीक्षक निसर्गप्रेमी असला पाहिजे आणि निसर्गाची संपूर्ण माहिती असली पाहिजे. एक झाड तुटलं, एखादी फांदी तुटली त्याचं ते मन हळवलं पाहिजे. यांचं हळतच नाही. तुटलेलं झाड नव्हतंच म्हणून हे सांगणं इतका त्यांचा खोटारडेपणा आहे. एखादं झाड तोडल्यानंतर त्यांना कंप्लेंट केली, नंतर ते झाड नव्हतंच म्हणून म्हणजे पूर्ण बुडापासून काढून टाकतात ते. म्हणजे आपण एखाद्या झाडाची कंप्लेंट केली, आता यात्री कॉटेजच्या समोरची 2 झाडं आहेत त्यांची मी कंप्लेंट केली होती, ती झाडं तोडलेली आहेत. तर दुसऱ्या दिवशी गेली ती बुडापासून काढली होती आणि त्याच्या हे केलं होतं म्हणजे प्लॅस्टर केलं होतं, म्हणजे खानापुन्हाच ठेवला नव्हता. तर ही जी आहे तो प्रत्येक नागरिक किंवा माझ्यासारखा ज्येष्ठ नागरिक हे करू शकत नाहीये. म्हणूनच बदलापूरचा तो उद्यान अधीक्षक असेल किंवा वृक्ष प्राधिकरण अधिकारी असेल तर त्याला त्या झाडांविषयी प्रेम असं अशीच माणसं पाहिजेत. हे मी नगररचनाकारांच्या बाबतीतून आले. हे नगररचनाकार आहेत तर नाल्याच्या ज्यावेळेला परवानगी देतात तर नाल्याच्या कडेला 7 मीटर 6 मीटर जागा सोडायची असते. तर यांनी जे पैसे देऊन आपल्या कॅबिनमध्ये ज्या परवानगी देतात ते प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी करून मार्किंग दिली पाहिजे. ही नाल्याची मार्किंग आहे. जरी नाला रेकॉर्ड नसला तरी पाण्याचा प्रवाह दिसतो. पाण्याच्या प्रवाहापासून टेप लावून 7 मीटर जाऊन तिथेच भिंत त्यांनी बांधायला लावली पाहिजे. आणि जर शेजारच्या बिल्डिंगने तिथेच भिंत लावली नाल्यामध्ये कोणीही अतिक्रमणाला जाणार नाही. कारण दोन्ही बाजूला विहीर आहेत. आणि आताच्या प्रकारे भयंकर प्रकार चालू केलेला. नाल्याला जाणारे सगळेच रस्ते त्यांनी बंद करून टाकले, म्हणजे अतिक्रमण टाकलेले. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या अशा व्हायला पाहिजे. नगररचना करा, नगरावर प्रेम करणारच पाहिजे. नुसते पैसे वसुली करणार आणि ह्या बाबतीत सगळी जबाबदारी ती नगररचना करायची नसते. कारण मुख्य अधिकारी हा सीओ असतो, मुख्याधिकारी असतो. मुख्याधिकारी जर त्याचे नुसता सयाजीराव असेल तो प्रत्यक्षात असं काही गोष्टी करत नसेल तर त्याला काय उपयोग नाही. आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता आपल्याकडे प्रभाग समितीचे अधिकारी आहेत, म्हणजे नगरसेवक आहेत, बांधकाम कमिटी, जलनिसारण कमिटी, नगर रचना कमिटी. त्या कमिटीचं काम काय, त्यांना तर फक्त कॅबिनमध्ये थंड हवा खायला ठेवलं का नाही. त्यांनी प्रत्यक्षात जाऊन ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. ते लोकसेवक लोकांच्या हिताचं काम केलं पाहिजे. पण नगरसेवक कुठल्या हिताचं काम करताना दिसत नाहीयेत. उलट असं काय झालं ते झालंच नाही असं म्हणून सांगणार आहेत. कारण करणारे त्यांचेच भावबंद आहेत. आता डायरेक्टली आपण त्यांना नगरसेवकांना बोलू शकत नाही की बांधकाम करतो असं करतो, कारण ते ठेकेदाराला दिलं जातं. म्हणजे हस्ते पर असतं, म्हणजे पूर्व होणार ते पूर्ण कायदा, म्हणजे कायदा कसा वापरायचा, कैसा मोडायचा, कसं त्याच्यावरून फायदा मिळवायचा हे आताच्या नगरसेवकांना चांगल्या रीतीने माहिती आहे. नाल्याविषयी मी 5-7 वर्ष बोलतो. नाला ह्या शब्दाविषयी सगळ्यांची गिडी मिळते, याच्याशी कोणी व्यक्त करत नाही. मी त्यांना नरराक्षस म्हणतो, नाले राक्षस म्हणतो, नदी राक्षसांना बकासूर म्हणतो, तरी त्याशी कोणी व्यक्त करत नाही. लोकप्रतिनिधी हे काम काय सामान्य माणसाचं आहे, त्याचे लोकप्रतिनिधी आहे. आणि भारताच्या संविधान क्रमांक 5 आणि 51 नुसार नाल्याचं जे नैसर्गिक प्रवाह आहेत त्याचं रक्षण करण्याची पूर्णतः जबाबदारी म्हणजे कर्तव्य आहे ते प्रशासनाचं आहे, म्हणजे प्रशासकाचं आहे, नगराध्यक्षाचं आहे. हे कर्तव्य त्यांनी पार पाडलं. कर्तव्य चुकी केली म्हणून त्यांच्या इथे महाविभक्त आयोग चालला पाहिजे, कोर्टामध्ये लोकांनी गेलं पाहिजे. आता यांचं ते स्ट्रॉंग वॉटरचा प्रोजेक्ट आता चालू करायचं म्हणतात आणि काही ठिकाणी काम चालू केलेलं आहे. पण याच्याबद्दल मी साशंकित आहे. जर 1919 साली जर ह्या स्ट्रॉंग वॉटर प्रोजेक्ट करता मंजुरी मिळालेली आहे, त्याच्याबरोबर त्यांनी टेंडर काढून त्याची मोजणी केलेली आहे आणि मोजणीमध्ये पण गोलमाल आहे. तर मोजणी ज्या निसर्ग संस्थेने केलेली आहे त्या नकाशावर फक्त त्यांच्याच सहसा आहेत, त्या कुठल्याही इंजिनियरनी सर्टिफाय केलेलं नाहीये. म्हणजे त्यांनी त्या इंजिनियरनी शिक्कामोर्तब त्याचं सही केली असती, सीओनी केली असती, नगररचनाने केली असती, तर त्या आपण म्हणू शकलो असतो की यांनी त्याची खात्री केलेली आहे. म्हणजे ज्या वेळेला निसर्ग संस्थेने जे केलं ती विश्वसनीय आहेत, पण त्यांचे विश्वास यांनी जर त्याच्यावर सही शिक्के मारले असते आणि केलं असतं तर त्याला एक शासकीय स्वरूप प्राप्त झालेलं होतं. आणि मग ती गुंडाळून ठेवलेली योजना
1900 साली. केवळ माझा त्यांच्यावर रेटा वाढलेला आहे का तुम्ही नाले रेकॉर्डर घ्या, वाचवा, ह्याला उत्तर देण्याकरता ती योजना त्यांनी पुढे घालेली. यांच्यामध्ये त्यांचा कुठलाही हेतू दिसत नाही की जे बदलापूरमध्ये 30-35 नाले होते, ज्या 9 होते, त्यांच्या रेकॉर्ड प्रमाणे पण 9 ते 16 नाले आहेत, ते पण त्यांचं घेण्याची इच्छा दिसत नाही. ट्रॉम वॉटरने खाली हे नालं रेकॉर्डर घेणं त्यांना टाळण्याचं असं माझं पूर्ण त्या म्हणणं आहे की ही गोष्ट मला बरी दिसत. आणि स्टॉर्म वॉटरच्या खाली परत त्यांनी धंदा करू नये, कारण जिथे 200 फूट 300 फूट जागा आहे तिथे तुम्ही 60 फुटाचं स्टॉर्म वॉटरचं करणार. 60 फुटाचं स्टॉर्म वॉटर जिथे जागा 15-20 फूट आहे तिथे स्टॉर्म वॉटर करणार, पाण्याला व्हायला जागा जमलेल. तर जिथे 300 फुटाचा 200 फुटाचा पाण्याचा ओघ असतो तो तुम्ही 19 फुटाचा करून कसा त्याच्यात मावणार? तो रस्त्यावरच येणार. ही साधी गोष्टी त्यांना कळत नाही. आणि हा स्टॉर्म वॉटरचा प्रोजेक्ट करताना त्यांनी ज्यांच्या परवानग्या घेणे आवश्यक त्यांच्या घेतल्यात का? उदाहरणार्थ पाटबंधारे विभाग, पर्यावरण यांच्या परवानग्या आहेत का? मला त्या घेतल्यासारख्या वाटत नाही. तो जुनाच त्यांनी तर रेकॉर्ड करून तो चालू केलेलं त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि तिथे अजूनही बोर्ड लावलेलं नाही तर इतक्या कोटीचं काम आहे, मी असं करणार तसं करणार. आणि नगरपालिकेचं हे नियमाप्रमाणे कामाची माहिती द्यायची असते, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, काय करणार त्याची, म्हणजे पब्लिकला ते माहिती होतं. असे माहितीचे फलक कुठेही लावले नाही, त्यांच्या मनाप्रमाणे करता. आणि आता तुम्ही तर साईकृपाच्या पाठीमागे बघितलेत ते एका बाजूला त्यांनी स्टॉर्म वॉटरचं काम केलेलं आहे आणि ते वाहत्या पाण्यामध्ये ती माती टाकलेली आहे. आणि तिथे जर 19 मीटरचा आणि 60 फुटाचा झाला तर तिथला जो नाला आहे 60 फुटाचा आहे. म्हणजे तिथे ऑटोमॅटिक शेजारच्या बिल्डरला 20-25 फूट जागा वाढून मिळेल. म्हणजे त्या ह्या मागून पण त्याचं कमाईचं साधन आहे का? तर मला स्टॉर्म वॉटरच्या प्रोजेक्टला विरोध नाहीये, पण स्टॉर्म वॉटर होण्याच्या अगोदर सगळे नाले रेकॉर्डर घेतले पाहिजेत, मोजणी करून, खोली करून. आणि त्याच्यामध्ये स्टॉर्म वॉटर सगळ्या ठिकाणी 20 मीटरचा 19 मीटरचा नाही, जिथे मोठा आहे तिथे मोठा गेला. कारण पाण्याचा जो फ्लो आहे तो जो तिथे 300 फुटून 200 फुटांचा चालतो तो तुम्ही 60 फुटावर आणून कसंच पाणी तिथे राहणार? तुम्ही कधी एका लिटरमध्ये 1.5 लिटर पाणी भरलेलं बघितलं ना? हे एका लिटरच्या बादलीमध्ये किंवा 5 लिटरच्या बादलीमध्ये 20 लिटर पाणी वाहायचं ते वाहूनच जाणार ना. ही साधी गोष्ट तर प्रशासनाला करत नसेल आणि ते असे जर लोकप्रतिनिधी असेल तर त्यांची बुद्धीची मला कीव करायची वाटते. तर या संदर्भात मी प्रशासनाला आणि इतर लोकप्रतिनिधींना सांगेल का तुम्ही शहाणे व्हा आणि त्याचा स्टॉर्म प्रोजेक्टचा अभ्यास करा, तो कसा करणार आणि लोकांनाही कळू द्या, त्याच्यावर चर्चासत्र घ्या. माझी नमस्ते बदलापूर सतत लढणारी संघटना आहेत, इतर आहेत, आम्हाला बोलवा आणि समजून द्या. आम्ही अशा प्रकारे करणार, पाणी असं वाहून जाईल. आता मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की आपली 5 लिटरची बादली आहे, तिच्यात 20 लिटर तुम्ही पाणी ओढलं तर 5 ते 15 लिटर वाहूनच जाणार आहे ना. मग तसंच हे स्टॉर्म मीटरचा प्रोजेक्ट तुम्ही 60 फुटात बनवत आहे, ती आता तिथे वाहून जाण्याची क्षमता तिची 200-300 फूट असेल तर ते पाणी कुठे वाहून जाणार? त्याच्यात राहणार आहे का? आणि स्टॉर्म वॉटरच्या प्रोजेक्टमध्ये जे सिमेंटीकरण केलं जाणार आहे ते कर्व टाईप केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये पाणी मावण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ज्या वेळेला नदी असते किंवा ओळ असते त्याची खोली असते, जमीन पाणी मुरलं जातं आणि जमीन आणि त्याच्यात दगड दोंडे असतात त्यामुळे आवरत पण पाण्याचा स्फोर्सही कमी होतो. इतक्या जोरात जर पाणी पडलं तर स्टॉर्म वॉटर दिवाळखोरी संपूर्ण रस्त्यावर पाणी होईल, लोकांचे बळी जातील. त्याच्या स्टॉर्म वॉटरच्या बाबतीत तुम्ही आमच्या संस्थेने लोकांना सांगा हे कसं फायदेशीर आहे, कसं पाणी पडणार नाही. ह्या लोकांना शिक्षण द्या आणि प्रत्येक म्हणजे ते बोर्ड लावा ते तुम्ही किती फुटाचे करणार आहेत काय, नंतरच स्टॉर्म वॉटरचा प्रोजेक्ट होईल. आणि दुसरी गोष्ट अगदी थोडक्यात सांगतो तुम्हाला, आमचं गार्डन म्हणून आहे तिथे जवळजवळ 90 ते 120 फुटाचा होता. आता तो त्यांनी स्टॉर्म वॉटरच्या नावाखाली तिथे फक्त 16 फुटाचं त्यांनी गटार बांधलेलं म्हणजे नाळा ठेवलेला आहे. म्हणजे 90 जानेवारी साला म्हणजे 15-7 4 फूट जमीन त्यांनी खाल्ली. आणि ज्या वेळेला मी याच्याविषयी बोमाबोम करायला गेलो तिथे तर इतकं म्हणजे लोकांना ते इतकं मूर्ख समजतात तर तिथे त्यांनी एक काम घेतलं की फुलाचं नूतनीकरण करणं आणि सुशोभीकरण. प्रत्यक्षात आमटे गार्डनच्या तिथे फुलच नाहीये. मग यांनी काय करावं? फुलच नाहीये, याला मी ऑप्शन दिलं, फुलच नाही तर सुशोभीकरण. तोच पैसा त्यांनी तर याच्याकरता फुलावर नाही नाल्यावर स्लॅब करण्याकरता वापरला. आणि नाल्यावर स्लॅब टाकू नये, पाणी बंदिस्त करू नये असे गव्हर्नमेंटचे आदेश आहेत. म्हणजे ग्रीन दावा त्यांनी स्पष्ट क्लिअर केले. नवी मुंबईला पण त्यांनी ते टाकलेले काढलेले. आणि एवढं करून त्याचं भागलं नाही तर तो नाला जो 16 फुटाचा दिसतो तो मोठा दिसावा म्हणून आजूबाजूला त्यांनी तो वाढून तिथे लादी बसवलेली आहे आणि त्याच्यावर गार्डन तयार केलेली आहे. आता कुठल्या तरी माणसाने लादीवर कधी गार्डन केली होती का? तिला गार्डन म्हणता येईल का? आपण घरात कुंड्या तर कुंड्या ठेवल्यासारख्याच आहेत ना.
बरोबर. आणि बाजूला एका बाजूला आमटे गार्डन, दुसऱ्या बाजूला देशपांडे गार्डन होती. देशपांडे गार्डनचं पूर्ण त्यांनी नेस्तामूलच करून टाकलेली आहे, ती नाहीशीच करून तिथे संपूर्ण लादीकरण केलेलं आहे. बरोबर. म्हणजे पुढे मागे त्यांचा हेतू आहे, म्हणजे पाण्याचा जो आपला हेतू आहे, त्या पाणी त्याच्या क्षमतेने व्हायला पाहिजे, किंवा ज्याला जेवढा जागा पाहिजे ती मिळाली पाहिजे, हे याच्यातून निष्पन्न होत नाही. हे आमटे गार्डन निराधारणार आहे. आणि तसं नवीन पनवेल रोडला वेदांत हाईट्स म्हणून, वेदू हाईट म्हणून आहे, आणि वेदू हाईटने संपूर्ण नाला आपल्या बिल्डिंग खाली घेतलेला आहे. आणि शेजारच्या ओम कृष्णा हाईटने तो बाजूला वळवलेला आहे, आणि स्वतःच त्याचं सिमेंटीकरण करून तो एकदम छोटा बनवलेला आहे. आता हे पाणी कधी थांबणारच नाही, ते प्रचंड वेगानं बाहेर येईल. तर ह्या संदर्भातून सगळ्या चौकशी होणे आवश्यक आहे, तरच उपयोग येईल. आता आमटे गार्डनने पण नाला संपूर्ण खाली घेतलाय, तिथे कसं ते पूर्वीर आणणार, कसं पाण्याचं हे करणार. जिथे पाणी 120 फुटाच्या रुंदीतून वाहतं, खोली 60 फुटाच्या खोलीतून वाहतं, तो त्यांचा नाला आहे तो 10 बाय 5 आहे, त्याच्यामध्ये पाणी मावणार कसं? माझं म्हणणं असंच आहे की मग भविष्यामध्ये बोलून प्रश्न हा बोला ना. भविष्यामध्ये इथे पूरग्रस्त बदलापूर होणार हे असं नक्की आहे असं तुम्हाला काय वाटतं? अहो, पूरग्रस्त तर आहेच बदलापूर, तो विध्वस्तग्रस्त होईल. म्हणजे ज्याने आता समजा आता त्या मोहन पाम बांधलेली आहे, का वेदू आईच बांधलेली आहे, त्याच्या खाली सगळी शेती आहे, नाला वाहतोय, तर त्यांनी कधीही बंद करतो तर पाणी काय आपलं झिरोपनं काय सोडत नाही. त्यामुळे त्या पुढे मागे त्या बिल्डिंगी पडणार आहेत, रस्त्यावर पाणी येणार आहे, आणि जे बिल्डर लोक कमवून जातील, तिथे राहणारी गरीब लोक आहेत, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त होतील. मग जे ते आपले टॅक्स प्लेअर आहेत, ते ज्यांच्या जोरावर या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पगार मिळतो, किंवा नगरसेवकांना मानधन मिळतं, मग ज्यांना जे आपले पोस्ट आहेत, आपल्याला पैसे, आपला बाप आपल्याला पैसे देतो खर्च करता, पोट पाण्याकरता, तेच आईबाप तुम्ही मारणार आहात, हा माझा प्रश्न आहे. नमस्ते बदलापूर.